यश माझ्या पाटल्या दे मला मला न सांगता घेतल्यास तू कपाटात करून नाही विकायचं ते यश यश मला मला यश काय काय चाललंय बघा ना दारू अण्णा आता माझ्या पाटल्या विकायला निघालाय मला न सांगता कपाटातून काढून घेतल्या त्यांनी यश अरे काय चाललंय तुझं आधी राधाकडून पैसे घेतलेस नंतर माझ्याकडून पैसे घेतलेस आणि आता पाटल्या तुमच्याकडून सुद्धा पैसे घेतले त्यांनी हो हो ठीक आहे माझ्याकडून पैसे घेतले मी दिले पण यश काय चाललंय तुला पैसे कशासाठी हवेत आणि या पाटल्या आता कशासाठी घेतलेस तू अहो मी नाही सांगू शकत तुम्हाला मला खरंच गरज आहे पैशाची म्हणून या पाटल्या घेतल्यात नाही पाटल्या द्या मला तुम्ही ही काय जबरदस्ती आहे कसली जबरदस्ती तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये रंजू कपाटात देऊन ठेव रंजू गारू अण्णा कशाला आलात तुम्ही मध्ये हे मला गरज आहे हो पैशाची आम्हाला कारण कळल्याशिवाय नाही चालणार आहे मी तिचं स्त्रीधन तुला नाही विकू देणार गहाण नाही ठेवू देणार काय काय कसली एवढी सकाळी लगबग चालली आहे आश्रमांच्या मुलींसाठी मी बदामाचा शिरा केलाय हा स्वीट डिश माझ्याकडनं लंच टाइमला पोरी एकदम खुश होणार राधाताईवर काय ग काय झालं सौरभला पण आवडतो हा शिरा म्हणून तर सीमा वहिनींकडनं शिकून घेतला होता खरं तर सीमा वहिनींना पण आवडतो त्यांना जर देता आला असता तर खूप राधा काय प्रॉमिस दिलं होतस मला हं? उदास राहणार नाही आनंदी राहणार हा ओके बरं तुमचा पण डबा भरून ठेवलाय न विसरता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा येस मॅम आलेच पूर्वी कशी होतीस तू एकटी एकटी राहणारी फक्त आपल्या कामातच बुडालेली एक जबाबदार डॉक्टर राधा आता कशी दिसते सांगू सगळ्यांना खूप सांभाळून घेणारी सगळ्यांच्या सुखासाठी धडपडणारी जबाबदार सुगरण गृहिणी राधा हे तुझं रूप पण मला खूप आवडतंय आय लव्ह यू बेटा लव्ह यू मॅम काय करू कुठून उभे करू आता पैसे जीजू सौर्य काय झालंय का अपसेट आहात एवढे हे बघा कोणाला नसेल सांगायचं तर नका सांगू पण मला तर सांगा सौर्य मी नाही सांगू शकत रे का ओके ओके मी नाही विचारणार आणि वेडेवाकडे अर्थही काढणार नाही जीजू मला माहितीये माणसाला काही वेळेला खूप विचित्र परिस्थितीतून जावं लागतं आणि दरवेळेला त्याला ते सांगता येतच असंही नाही हे कळणे इतकं मी मॅच्युअर झालोय आता जीजू 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 प्लीज शांत व्हा मीही अशा फेजेस मधून गेलोय तेव्हा तुम्हीच मला मदत केली होती ना सांगा लवकर किती पैसे हवेत सौर्या मग आणखीन लागतील पण आता ताबडतोबीने 50,000 हवेत कुठून उभे करू चला मी देतो तुम्हाला काळजी करू नका मला शोजचे मिळालेत मी देतो तुम्हाला या या सौर्या चला जीजू ऐका चला 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 नाम घ्या श्री हरीचे सवजवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा हे अन्न काय झालंय गप्पा बसा काय नाटकं चालवली आहेत चला खा पटकन सगळं गार होते अन्न ते खा पटकन दे
गप्प बसा, गप्प जेवा. ची डाळ आमली. गप्प बसा. चपाती पण कशी आहे? अरे गप्प बसा ना. भाजी पण आमली आहे. काय झालंय? काय एवढा गोंधळ? हा, कशासाठी एवढा गोंधळ चाललाय? काय झालं? अगं काय झालं? बोला. अरे बोला ना पटकन. कोणाच्या तोंडाला कुलपं घातलीत का? बोला पटकन. काय झालं? काय झालं? नको मला. का? मला पण नकोय. जेवणाला वास येतोय. काय? जेवणाला वास येतोय. बाद झाली हा तुमची नाटकं. हे तुमची लाड ना तुमच्या आई वडिलांकडे, माझ्याकडे नाही. माज आलाय तुम्हा लोकांना. दररोज म्हणे बाई हे द्या, बाई ते द्या. आत्ता जे काय आहे ना ते निमूटपणे खाऊन घ्या. त्या जुईकडे बघा, तुमच्या एवढीच आहे ना ती, पण खाल्लं ना तिने निमूटपणे. नाही तर तुम्ही बघा, गेली पण ती अभ्यासाला आणि बसल्यात अजून इथेच. एकदम गुपचूप खायला सुरुवात करायचंय, नाही तर कानाखाली पुरणपोळीच काढीन तुझ्या. वाघमारे, ऐकते मी. काय चाललंय हे? कसं बोलताय तुम्ही मुलींशी? आणि धमक्या कसल्या देतायत? आणि तेही अन्नावरून. अहो, आई बापा विना वाढलेली पोरं आहेत ही, त्यांना दुप्पट प्रेम द्यायला पाहिजे आपण. आणि तुम्ही धमक्या देताय? का जेवत नाही इथे? मुलींनो, चला जेवा. जेवायला बसा. बसा, जेवा. काय झालं? मॅडम, पण जेवण. जेवण काय? काय आहे हे? काय चाललंय? हे जेवण आमलं आहे. कशी जेवणार आहेत ही मुलं? अहो, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. हे असं आमलेलं अन्न या भाबड्या जीवांना देऊन वर कानाखाली मारण्याची भाषा करताय. पाप लागेल तुम्हाला, पाप. आणि त्याची शिक्षा इथेच, या जन्मी नाही, इथल्या इथेच भोगायला लागेल. आता बघत काय बसला एकमेकांकडे? चला, नवीन गरम गरम जेवण तयार करा. निघा. पाहिलं काय झालं ते? अरे पूर्वी एकदा यायची, पैसे देऊन जायची निघून, पण आता तरी बया रोजच यायला लागली. तुला कुणी सांगितलं होतं रे हे सगळं आमलेलं जेवण द्यायला? आज तरी नसते तेव्हा ठीक असतं रे. आता काय? आता चांगली आपली वाट लागणार आहे. चल चल आता. राधाताई, राधाताई, राधाताई. अजिबात रडायचं नाही. गुड गर्ल, अजिबात नाही रडायचं. आणि असं काही झालं ना की मला सांगायचं. हा, सांगायला नेक्स्ट टाइम. भुका लागलायत? मी ना तुमच्यासाठी बदामाचा शिरा करून आणलाय. आपण खाऊया? चला, चलो इकडे. घ्या घ्या. सौरभ, मी तुला. जीजू, मी काही विचारलं का तुम्हाला? बरं, हा, सीमा वहिनीच्या बाबांचा फोन आला होता. तिलाच डिस्चार्ज देतात. त्या डॉक्टर पणशीकरांनी आपल्या सगळ्यांना भेटायला बोलवलंय. काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायच्या. मी जरा नंतर येतो. हे पैसे द्यायचे. सौरभ, काय झालं? सौरभ, मी कोणालाच कारण सांगत नाहीये. तो बसलाय ना रे, बघतोय ना तो, त्याला दिसतंय सगळं. तरी तो गप्प काय? मी सुद्धा हल्ली बोलतच नाही त्याच्याशी. माझ्या दुकानातून अशी समोर मूर्ती दिसते, पण मी पाठ करून असतो त्याच्याकडे, नाही बघत.
सगळं दिसतंय तरी गरम गरम जेवण तयार होतंय तोपर्यंत हा बदामाचा शिरा खा. आणि तुम्ही जर नीट जेवलात ना तर मग जेवण झाल्यानंतर एक छान गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. आणि गोष्ट झाल्यानंतर गाण्याच्या भेंड्या. चला खा आता. आणि नुसतं खाऊ नका, तो कसा झालाय ते सुद्धा सांगा. स्पेशली तुमच्यासाठी केलंय मी. चला खा आता, खा. अशी लांब का उभी आहेस? ये इकडे ये. हे घे शिरा खा. गुडगल आहेस की नाही तू? काय झालं? हे घे शिरा खा. नको असं कसं? एवढं मैत्रिणी शिरा करून आणलाय, एवढी छान मैत्री झाली आपली. तू जर नाही म्हणालीस ना तर मग मला रडू येईल. खरंच? हे दे, हे घे खा. गुड गर्ल. जुई, जुई, वाघमारे, जुई, जुई. सगळ्यांना निरोप पाठवलेत ना तुम्ही? हो बोलावलंय, येतीलच एवढ्यात. हॅलो डॉक्टर. हॅलो, तुमचा पेशंट आलाय बरं का रुळावर. आलाय नाही, आणलाय म्हणा. म्हणून तर ताबडतोब तुम्हाला बोलवलं. थँक्यू सो मच डॉक्टर. अहो थँक्स काय डॉक्टर, आपलं कर्तव्यच आहे ते. मिस्टर सौरभ, मी आहे केबिन मध्ये. सगळे आले की मला सांगा. हो मी कळवतो तुम्हाला. भेटूच आपण. ऍक्च्युली डॉक्टरांना सीमा वहिनीबद्दल बोलायचं होतं म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलंय. येतीलच एवढ्यात सगळे. म्हणजे राधा सोडून सगळे जण येतील बरोबर? हो मॅम. राधा कशी आहे? तुझ्याशिवाय कशी असणार ती? काय चाललंय आता? हा डिसिजन तुम्हा दोघांचा आहे, मी काय बोलणार. पण सौरभ, खरं प्रेम सगळ्या अडथळ्यांवर मात करत आपल्या माणसापर्यंत जाऊन पोचतं. मॅम, आज सकाळी राधानी बदामाचा शिरा केला. सारखं म्हणत होती सौरभला सीमावहिनींना खूप आवडतो. हो ना? हो. आणि तू भेटलास. तिला हे माहित नव्हतं, पण तू खा आणि सीमालाही दे, काही न सांगता. बघितलं ना, मी सांगितलं होतं हे सगळं आपल्या अंगाशी येणार आहे. अजिबात तुला कळतच नाही काही. बघितलं ना काय झालं ते?
मुलींच्या जीवाशी खेळताय तुम्ही. तुम्हाला लाज नाही वाटत का? चला माझ्या बरोबर आणि सिक्युरिटी गार्डना सांगा बाकीच्या मुलींकडे लक्ष ठेवायला. चला. चला चला मॅडम. चला, आज डिस्चार्ज मिळणार आहे तुला. आज घरी आलीस ना की बघ कशी खटाखट बरी व्हायला लागतेस. सौरभ, खरं सांगू का, तू समोर असलास ना की मला खूप बरं वाटतं. तू असा माझ्या नजरेसमोर राहत जा. मी लवकर बरी होते की नाही ते बघ. ही तुझी आई आहे ना, ती आजारपणाला नाही रे भीत, एकटेपणाला भीते. प्लीज तिला कधीही दूर टाकून जाऊ नकोस. तू तिला टाकून गेलास ना तर जीवच जाईल रे तिचा. काय असं वेड्यासारखं बोलायचं? असं बोलून परत तब्येत बिघडवून घ्यायची का? तेव्हा आता हे सगळे विचार काढून टाकायचे मला तू. ओके, कम ऑन, स्माइल. हे बघ, मस्त तुझ्या आवडीचा बदामाचा शिरा आणलाय. तब्येत खुश येणार एकदम. अरे, बदामाचा शिरा कोणी केला? म्हणजे रंजूला तर करता येत नाही आणि गार्गीचा तर काही प्रश्नच नाही. तो हा ऍक्च्युली ना माझा एक मित्र आहे आशुतोष नावाचा. तो आणि त्याची बायको आले होते तुला भेटायला. तू झोपली होतीस, ते घेऊन आले होते. खाना फार छान झालाय. कोण रे हा तुझा मित्र आशुतोष? नाही म्हणजे नाव नाही ऐकलं कधी याचं. आणि पेशंटला बघायला जाताना कोणी असा बदामाचा शिरा करून आणत नाही, जवळचं नातं असल्याशिवाय. अगं तसं तुझ्या बायकोनी केलाय ना हा शिरा? तरी मला वाटलंच होतं तुमची काहीतरी नाटकं ही चालूच असणार. नाही नाही, मला फक्त वचन दिलं तुम्ही, पण माझ्या मागे तुम्ही भेटतच होतात ना. हा, तिनेच दिलाय ना हा शिरा. काय विचारते मी सौरभ? सांग ना, मी काय विचारते तुला? प्लीज प्लीज ऐक माझं. तुला वाटतंय ते खरंय, राधानी केलाय शिरा, पण आम्ही नाही भेटत एकमेकाला सीमाबाई. अच्छा, मग हा शिरा काय चालत आला? राधानी सई मॅमना दिला होता. हॉस्पिटलमध्ये मगाशी भेटल्या तेव्हा त्यांनी मला दिला. मला खूप आवडतो म्हणून, आणि तुला आवडतो म्हणून मी तुला दिला. म्हणजे डॉक्टर प्रधानांच्या थ्रू राधाने तुला हा शिरा पाठवला, म्हणजे तुम्ही संपर्कात आहातच. मोहिनी, नाही, खरंच असं नाहीये. तुझी शपथ मी नाही मोडली अशी मोहिनी. ठीक आहे, हे जर खरं असेल ना तर मग हा शिरा आत्ताच्या आत्ता बाहेर भिकारायला देऊन टाक. आण तो डबा इकडे. सौरभ, तो डबा मला आणून दे. सिमोनी, ऐकून तर घे ना. मी घेऊ का तिकडनं? मला तो डबा आणून दे. नर्स, मोहिनी, मला काही ऐकायचं नाही तुझं. मला हा इथे नकोय, माझ्या नजरेसमोर नकोय तिने आणलेला शिरा. नर्स, हे घ्या आणि बाहेर कुठल्या तरी गरजू माणसाला देऊन टाका. अरे ऐकू येत नाही का तुम्हाला? घ्या सांगते ना. जा. जातो. तिचं नाव, तिची आठवण, यातलं काही असता कामा नाही तुझ्या आयुष्यात. आपलं नातं संपलंय. तू संपव तुझं नातं तिच्याशी. तू मात्र ऐकतच नाहीये सौरभ. काय झालं? काय किती वेळेस मीचे धर्माधिकारी, मला सांगा काय झालं? प्लीज प्लीज मॅडम, जरा शांत व्हा, रिलॅक्स. हे बघा, तुम्हा सगळ्यांना आज मी इथे अशासाठी मुद्दाम बोलावून घेतलेलं आहे की तुमच्या पेशंटला आम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवलेला आहे, पण केवळ शरीर दुरुस्त करून उपयोग होत नाही. तुम्हाला ठाऊक आहे, त्या मनानं खूप खचलेल्या दिसत आहेत. अर्थात त्याची कारणं अनेक असू शकतात, त्यात मी जात नाही, पण तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे.
कारण छोट्या छोट्या गोष्टींनी त्या हायपर होतात आणि म्हणून त्यांचं मन जपणं खूप आवश्यक आहे. नाही, आम्ही सांभाळू त्यांना, कसलाही त्रास होऊ देणार नाही, काळजी करू नका. कारण आता त्यांची अवस्था एखाद्या लहान बाळाप्रमाणे आहे. तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक त्यांना आनंदात ठेवायला हवं. निदान पुढचे 6 महिने तरी त्यांना खूप सांभाळावं लागेल. त्यांचा सर्वात जास्त विश्वास कोणावर आहे? सौरभवर. हो डॉक्टर, माझ्यावर. मग आजपासून त्यांची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर. निदान पुढचे 6 महिने तरी तुम्ही त्यांच्यासाठी द्यायला हवेत. नक्की डॉक्टर. 6 महिने काय, माझं अख्खं आयुष्य द्यायला तयार आहे तिच्यासाठी. अहो, मुलासारखं वाढवलंय तिने त्याला. तो करेल तिच्यासाठी काही. सीमाताईंचे मिस्टर कधीच नाही आले. ते काय करतात? काय नाही, तो आफ्रिकेमध्ये असतो. नावापुरता नवरा आहे बस, दुसरं काय नाही. नाही, माझा मुलगा आहे तरी मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, जे काही सीमाला झालंय ना, त्या सगळ्याला तोच कारणीभूत आहे.